हालेलुया हालेलुया। 118ನೇ ಕೀರ್ತನೆ 118वां भजन 17ನೇ संहिता ವಚನದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. 17वां वचन में इस प्रकार से लिखा गया है, ನಾನು ಜೀವದಿಂದಿದ್ದು ಯಾಹುವಿನ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ಸಾರುವೆನು. मैं यीशु मसीह में पुनरुत्थान होकर मैं यीशु मसीह का कार्यों को मैं प्रचार करूंगा. हालेलुया हालेलुया। ಜೀವದಿಂದ ಇದ್ದರನೇ ಮಾತ್ರನೇ ದೇವರ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ಸಾರಿ. अगर हम जिंदा है तो ही यीशु मसीह का कार्य को हम कर पाएंगे. हालेलुया हालेलुया। ಜೀವ ಐತ್ಯಾ? क्या हम में जान है? ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿಗೆ ಆಗಿದೆ. इसका मतलब हमारा वो जिम्मेदारी है. ನೀವು ಲೋಕಕ್ಕೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಪ್ರೀಚ್ ಮಾಡ್ರಿ ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರು ಹೇಳಿಲ್ಲ. परमेश्वर ने ऐसा नहीं कहा हर जगह में जाके आप प्रचार करो. ನೀವು ಲೋಕಕ್ಕೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಸಾಕ್ಷಿಗಳಾಗಿರಿ ಎಂಬುದಾಗಿದೆ. लेकिन परमेश्वर ने कहा पूरे दुनिया में जाके आप एक साक्षी बनो. ದೇವರು ಬಹಳ ಜನರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಅದ್ಭುತ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಆಶ್ಚರ್ಯ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ. यीशु मसीह जो है कई सारे लोगों की जिंदगी में चिन्ह चमत्कार को उसने किया है. ದೇವರು ಅವರಿಗೆ ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. यीशु मसीह ने इस प्रकार से उन्हें कहा है, ಇದನ್ನು ಯಾರಿಗೂ ಹೇಳಬೇಡ. अब तू यह कार्य को किसी और के साथ तू मत बांट ले. ಇದು ಹೋಗಿ ಯಾಜಕರಿಗೆ ಹೇಳು. इस बात को तू जाके उस याजक को तू ಇದು ಹೋಗಿ ನಿನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳು. तेरे घर पे तू जाके इसको कह. ಇದು ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಹೇಳು. और तू सबके सामने बोल. हालेलुया हालेलुया। ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದೇವರು ಹೇಳಿಲ್ಲ. हर किसी को एक ही जैसा परमेश्वर ने नहीं कहा है. ಆದ್ರೆ ರಕ್ತಸ್ರಾವ ಉಳ್ಳಂತ ಸ್ತ್ರೀಗೆ ದೇವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, जो लहू बहने वाली स्त्री को यीशु मसीह ने इस प्रकार से कहता है, ಏನಾಯಿತು ನಡೆದ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ಈಗ ಹೇಳು. यीशु मसीह उसको कहता है क्या कुछ हुआ अब तू यहाँ बोल. ಕೆಲವೊಂದು ಸಾಕ್ಷಿಗಳು ಎಲ್ಲರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳುವಂತದಾಗಿದೆ. कुछ एक जो गवाहियां हैं हम सबके सामने बोलने वाले गवाहियां होते हैं. ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया। ಅದಕ್ಕೆ ನನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ಸ್ವಲ್ಪವಾಗಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. इसीलिए मेरी गवाही को मैं थोड़े से ही आपके साथ में बांटना चाहती हूँ. ಒಳ್ಳೆ ಘನವಂತ ಸೇವಕರು ನಮಗಿಂತ ಸೀನಿಯರ್ ಆಗಿರುವಂತ ಸೇವಕಿಯರು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. हमारे बीच में हमसे भी सीनियर सेवकाई करने वाले लोग हमारे बीच में हैं. ಅನುಭವಸ್ಥ ಸೇವಕಿಯರಿದ್ದಾರೆ. बहुत ही अनुभव से भरे हुए सेवक वो है. ಬಹಳ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಈಗ ನೋಡು ಸೇವಕರ ಪಾಸ್ಟರ್ ವೈಫ್ಗಳಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. कई सारे पासवान के बीवियां जो है वो भी हमारे बीच में उपस्थित है. ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಕೇಳಿದ್ರೆ ಒಂದೊಂದು ಅನುಭವಗಳಿದಾವೆ. अगर हम बात करेंगे तो हर किसी का अनुभव अलग अलग है. ಒಂದೆರಡು ದಿವಸ ಸಾಕಾಂಗಿಲ್ಲ ನಮಗೆ. 1 या 2 दिन हमें काफी नहीं होगा. ದೇವರು ಮಾಡಿದ ಉಪಕಾರಗಳು ಒಂದು ಕ್ಷಣ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಕಾಂಗಿಲ್ಲ. परमेश्वर ने किए हुए कामों को एक ही मिनट में हम बोल नहीं पाएंगे. ಅಲ್ವಿನ್ ಥಾಮಸ್ ಅಂತ ಹೇಳಿರೋ ಒಂದು ಸೇವಕರು, अल्विन थॉमस कहने वाले एक सेवक जो है, ದೊಡ್ಡ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ದಲ್ಲಿ ಅವರು ಸ್ವಾಗತಿಸಿದ್ದಾರೆ. एक बड़े प्रोग्राम में उन्हें वहां पे स्वागत किया था. ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. उनके बारे में बहुत ही अच्छे से बोल रहे थे. ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಹಾಡ್ತಾರೆ. बहुत अच्छे से वो गाते हैं. ಬಹಳ ಹಾಡುಗಳನ್ನು ಬರೀತಾರೆ. कई सारे गीत को वो लिखते हैं. ದೊಡ್ಡ 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 ಎಲ್ಲ ವರ್ಡ್ಸ್ಗಳಾಕಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಪರಿಚಯ ಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. कई सारे बहुत बड़े बड़े बोल को लगाकर या बोलते हुए उनकी तारीफ को वो कर रहे थे. ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟೇಜ್ದಲ್ಲಿರುವಂತ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಅದು ಏನಂತ ಆಕರ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ರು. उन्हें देखने के लिए हर किसी का आंख जो है वो बहुत ज्यादा वो ढूंढ रहा था कि उन्हें देख पाए. ಅಲ್ವಿನ್ ಥಾಮಸ್ ಅವರನ್ನು ನಾವೀಗತ್ತು ಸ್ವಾಗತಿಸೋಣ ಎಂಬುದಾಗಿ ಕರೆದಿರುವಾಗ, अल्विन थॉमस को अब हम स्वागत करेंगे जब वो कहते हुए बुला रहे थे, ಅವರು ಸ್ಟೇಜ್ನಲ್ಲಿ ಬಂದು वो स्टेज पे आए. ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿರು, उन्होंने इस प्रकार से कहा, ನೀವು ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಹೊಗಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, आप मेरे बारे में आप तारीफ के फूल बांध रहे हो. ನೀವು ಯಾವುದೋ ಒಂದು ಚೆನ್ನಾಗಿರುವಂಥ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಟ್ಯೂನ್ ಇರುವಂಥ ಹಾಡು ನಾನು ಹಾಡಬೇಕಂತ ನೀವು ಇಚ್ಛೆ ಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. बहुत ही अच्छा ट्यून रहने वाला गीत को गाना चाहिए इस प्रकार का आपका इच्छा है. ಆದರೆ ನಾನು ಇವತ್ತು ಯಾರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನನ್ನ ಮುದ್ದು ರಾಜನು ನೀನೇ ಏಸಯ್ಯ. लेकिन आज मैं क्या कहना चाहता हूँ, मेरा प्यार भरा हुआ या प्यारा यीशु केवल तू ही है. ಆತನ ಬಗ್ಗೆ ಸಾಕ್ಷಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಅದೊಂದೇ ನನಗೂ ಗೊತ್ತೈತೆ. उसके बारे में गवाही कहने के लिए वो एक ही चीज उसी के बारे में मैं जानता हूँ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಪಾಪಿ ಆಗಿದ್ದೇನೆ, क्योंकि मैं पापी हूँ. ನಾನು ಯಾರಿಗೂ ಬೇಡದಿರುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿದ್ದೇನೆ. किसी को भी मैं नहीं चाहिए था. ನಾನು ಒಡೆದೋಗಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿದ್ದೇನೆ. मैं टूटा हुआ व्यक्ति ನಾನು था. ತಿರಸ್ಕರಿಸಲ್ಪಟ್ಟಿರುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ हर ಆಗಿದ್ದೇನೆ. किसी से तिरस्कार किया गया हुआ व्यक्ति था.
ಆದರೆ ನನ್ನ ಮುದ್ದು ರಾಜನನ್ನು ನಾನು ಕಂಡುಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. लेकिन मेरा प्यारा यीशु मुझे वो जान ಆ ಯೇಸು ನಂಗೆ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಯಾರು ಇಲ್ಲ. उस यीशु के समान ಆ इस धरती पे ಯೇಸು कोई ನಂಗೆ नहीं ಈ है. ಲೋಕದಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನು ಪ್ರೀತಿಸುವವರು ಯಾರು ಇಲ್ಲ. उस यीशु मसीह के जैसे प्यार करने वाला इस धरती पे और ಆ कोई ಯೇಸು नहीं ನಂಗೆ है. ನನ್ನನ್ನು ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತವರು ಕ್ಷಮಿಸುವಂತವರು ಯಾರು ಇಲ್ಲ. उस यीशु मसीह के समान प्यार करने वाला क्षमा करने वाला और कोई नहीं है. ಯಾವಾಗಲೂ ಅದು ನನಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಒಂದು ಎಂಗ್ರೇಜ್ ಅದ ಆ ವರ್ಡ್ಸ್. वो सारे बातें जो है हमेशा वो मुझे उत्तेजित करता है. ಅನೇಕ ಮನೆಗಳಲ್ಲಿ कई सारे परिवार में ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡುವಂತ ಒಂದು ಭಿಕ್ಷೆಗೆ ನಾನು भीख मांगने वाली एक भिखारन जो कहते हैं वो मैं 6 थी. ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನನ್ನ ತಂದೆಯವರು ತೀರಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. मेरे पिता जो है वो मर चुके थे. 5th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ದಲ್ಲಿ ಇರುವಾಗ जब मैं 5वीं कक्षा में थी ನನ್ನ ತಾಯಿ ನನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಟು 2ನೇ ಮ್ಯಾರೇಜ್ ಮಾಡ್ಕೊಂಡೆ. मेरी माँ जो है मुझे छोड़कर दूसरी शादी को उन्होंने कर लिया. ನನಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವರು ನನ್ನ 2ನೇ ಅಪ್ಪ ಎಂಬುದಾಗಿ. मुझे मालूम नहीं था वो मेरे दूसरे पिता है. 30 ವರ್ಷಗಳ ಸ್ಟೋರಿ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ 30 साल के पहले की कहानी को अगर आपसे बांटना है तो 15 ನಿಮಿಷ ಸಾಕಾಗಲ್ಲ. 15 मिनट काफी नहीं होगा. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಒಂದು ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, एक कार्य को मैं कहना चाहती हूँ. ಯಾರ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲದೆ किसी का प्यार नहीं पाते ಅಕ್ಕ हुए ತಂಗಿಯರು ಎಲ್ಲಿದಾರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. भाई बहन कहाँ है पता नहीं है. 2ನೇ ಅಪ್ಪ ನಾವು ಹೋಗಿ ಮುಟ್ಟದಂತ ಊರುಗಳಲ್ಲಿ ಅವ್ರನ್ನ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. दूसरा पिता जो है जहाँ पे हम जाके मिल भी नहीं पाएंगे उस जगह पे काम करने के लिए उन्हें डाला गया है. ಅವ್ರನ್ನ ನಾನು ನೋಡುವಂಗಿಲ್ಲ. उनको मैं जाकर मैं देख नहीं सकती थी. ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲದೆ ಬೆಳೆದಿರುವಂತ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ. हर भाग में अगर देखा जाए बिना प्यार का पली बड़ी हुई व्यक्ति मैं 5ನೇ हूँ. ತರಗತಿಗೆ ನನಗೂ ಗೊತ್ತಾಯ್ತು, 5th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಇವರಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ. मुझे 5वीं कक्षा में पता चला कि मेरा पिता जो है अब वो मेरे पिता नहीं ಈ है. ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಮಗೆ ತರ್ಕ ಆದಾಗ इस मामले में जब झगड़ा होने लगा ನಮ್ಮ 2ನೇ ಅಪ್ಪ ನನ್ನನ್ನು ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. दूसरा पिता जो है मुझे घर से बाहर निकाल दिया. ಆ 5ನೇ ತರಗತಿ ಹುಡುಗಿ 5वीं कक्षा में पढ़ने वाली वो लड़की ಇನ್ನು ಊಟಕ್ಕೆ ಗತಿ ಇಲ್ಲದೆ खाने के लिए कहीं पे भी ठिकाना नहीं था. ಅನೇಕ ಮನೆಗಳನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದೆ. कई सारे घर को मैं चुन लिया. ಅನೇಕ ಮದುವೆ ಮಂಟಪಗಳಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಕೂತು ಬಿಡ್ತಿದ್ದೆ. कई सारे शादियों के मंडप में जाकर मैं वो मंडप पे जाके बैठ जाती थी. ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹುಡುಗಿ ಈಗ ಬರೋದಿಲ್ಲ, ಮದುವೆ ಎಲ್ಲ ಮುಗಿದ ಮೇಲೆ. वो इस प्रकार से कहते थे, हे लड़की अब नहीं तू यहाँ पर बैठना है, शादी सब खत्म होने के ಏನಾದ್ರೆ बाद ಉಳಿದಂದ್ರೆ कुछ भी अगर बचा तो ನಿಂಗೂ ಕೊಡ್ತೀನಿ, ಅಲ್ಲಿ ತಕ್ಕ ಅಲ್ಲಿ ಕೂಡಬೇಕು, तब तुझे मिलेगा, तब तक तुझे वहाँ पर बैठना है. ಎಲ್ಲ ಮದುವೆ ಎಲ್ಲ ಮುಗಿದ ಮೇಲೆ जब शादी खत्म होने के बाद ಒಂದು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಬಾಂಡಿಯಲ್ಲಿ ಊಟ ತಗೊಂಡು ಬರ್ತಿದ್ದೆ. उसके बाद में एक बड़े बर्तन में खाना लेकर मैं वहाँ से आती थी. ಮನೆಗೆ ಒಬ್ಬಳೇ, घर को अकेले ही. ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಾಗಿಲಿಲ್ಲ ರೀ, वहाँ पे घर पे कोई दरवाजा नहीं है. ಹೆದರಿಕೆ ಬರೋದು, डर लगता था. ಜೀವದ ಸುರಕ್ಷತೆ ಇಲ್ಲ, किसी भी तरह का सुरक्षा नहीं था. ಎಲ್ಲಿ ಯಾರು ಊಟ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಆದರೆ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡುತ್ತಿದ್ದೆ. कहीं पे भी खाना नहीं मिलने से भीख मांगती थी. ಊಟ ಅಳಿಸುವಂಥ ಊಟ ಒಂದು ವೇಳೆ ಅನ್ನ ಅದು ಅಳಿಸಿ ಹೋಗಿದ್ರೆ ಅದು 2ನೇ ಸಲ ತೊಳೆದು ಅದನ್ನು ಮತ್ತೆ ನಾನು ತಿಂದು ಬಿಡ್ತಿದ್ದೆ. जब खाना कोई देते थे अगर वो खराब हो गया होता है उसे मैं पानी में डालकर 2 बार धोकर फिर वो खाना को मैं खा लेती थी. ಸಂಕೇಶ್ವರದಿಂದ ಬಂದ ಕೆಲವೊಂದು ಆಶ್ರಮದಲ್ಲಿರುವಂಥ ಕೆಲವೊಂದು ಜನರಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. उस संकेश्वर से आए हुए उस कलीसिया से जुड़े हुए लोग यहाँ पर है. ಅದ್ರಲ್ಲಿ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿರುವಂಥ ಕೆಲವೊಂದು ಜನರಿಗೂ ಗೊತ್ತು, उस आश्रम में रहने वाले लोगों को उनको थोड़े लोगों को पता ಆಂಟಿ है ಏನು ವೇಸ್ಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. आंटी जो है कुछ भी वेस्ट होने के लिए नहीं देती है. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ನಾವು ಬೆಲೆ ಕಟ್ಟಿದೀವಿ. क्योंकि उन सारी चीजों को हम ಯಾಕಂದ್ರೆ लोगों ने ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ನಾವು पैसा दिया है. ಅನಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. क्योंकि उन सारी चीजों पाने के लिए कई लोगों से हमने सुना है. ಹೇಗೋ 10ನೇ ತರಗತಿವರೆಗೂ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡಿ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡಿ ಬೆಳೆದೆ. इस प्रकार से 10वीं कक्षा तक मैं यहाँ वहाँ भीख मांगते हुए ऐसे वैसे करके मैं वहाँ पे पली बड़ी हो गई. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಒಂದಿನ ಜೀವದ ಸಾಕಾಗಿ ಸಾಯಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿ. एक बार ऐसा हो गया जीवन जो है मुझे बस हो गया. मैं मरने के लिए मैं सोच रही थी. ಎಲ್ಲಿ ಹೋಗಲಿ ಏನು ಮಾಡಲಿ ತಿಳಿತಾ ಇಲ್ಲ. कहाँ जाऊँ क्या करूँ मुझे कुछ समझ नहीं आ रहा था.
10ನೇ ತರಗತಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. जब मैं 10वीं कक्षा में थी, ಓದಲಿಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಕೇರಳ ಸ್ಕೂಲ್ಗಳಲ್ಲಿ ಗಂಜಿ ಕೊಡ್ತಾರೆ, ಅದು ಸಂಬಂಧ ಹೋಗ್ತಿದ್ದೆ. पढ़ना क्या है कुछ भी आता नहीं था, लेकिन वो स्कूल में इसलिए जाती थी, वो केरला स्कूल में वहाँ पे वो गंजी मिलता था, उसी के लिए मैं जाती थी. ಯಾರ ಕಡೆ ನಾನು ಯಾವ್ದು ಮನೆಗಳಲ್ಲಿ ನಿಲ್ತೀವೋ ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಭಾಳ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಷ್ಟೇ ಊಟ ಕೊಡ್ತಿದ್ರೆ. जिस भी घर में मैं जाने के बाद उधर वहाँ पे ज्यादा काम करने के बाद में ही वो मुझे खाना देते थे. ಒಂದಿನ ಜೀವದ ಸಾಕಾಗಿ ಹೋಯ್ತು. एक दिन ऐसा हो गया, मुझे बस हो गया, ಸಾಯಬೇಕಂತ ನಿರ್ಧಾರ ತಗೊಂಡೆ. मुझे ऐसा लगा कि मैं मर जाऊं. ಸಾಯಬೇಕಂತ ಹೋದಾಗ जब मैं मर जाऊं, जब सोचकर मैं चली ಯಾರೋ गई, ನನ್ನನ್ನು 3 ಸಲ ಕರೆದಂಗಾಯ್ತು. कोई तो मुझे 3 बार बुलाया. इस प्रकार का आवाज सुनाई दिया. ನನ್ನ ಹೆಸರು ಮೊದಲ ಅಜಿತಾ. इनका नाम जो था वो पहले अजिता था. ನನ್ನ ಹೆಸರದಲ್ಲಿ ಯಾರೋ ಕರೆದಾರು. इस नाम से कोई तो मुझे बुलाया. 3ನೇ ಸಲ ಸಾಯಬೇಕಂತ ಅಂದಾಗ तीसरा बार जब मैं मरूं, जब मैं सोच रही थी, ಒಬ್ರು ಅಕ್ಕ, ಅವ್ರ ಹೆಸರು ಕ್ಲಾರಾ, ಅವರು ಓಡಿ ಬಂದಾರೆ. एक दीदी वहां पे थी, वो भागकर वो आ गए. ಅವರು ನನ್ನ ಬಚಾವ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಾರೆ. उन्होंने मुझे बचा लिया. ಒಂದು ಕಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಕೂಡಿಸಿದ್ದಾರೆ. एक ऐसे कहीं पे एक जगह पे बिठा दिया. ಜನರೆಲ್ಲ ಬಂದಾರ. वहां पे लोग सब आ गए. ಈ ಹುಡುಗಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹಿಂಗ. ये लड़की का हालत, ಈ ಹುಡುಗಿನ ಯಾರು ತಗೊಂಡೋಗ್ತೀರಿ, ತಗೊಂಡೋಗ್ರಿ. इस लड़की का हालत देखिए. और कोई भी अगर आप में से ले जाना चाहता है तो लेकर जाए. ಅವಂದು ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಯಾರ. माँ तो छोड़ के चली गई है, ಅಪ್ಪಂದು ಸತ್ತೋದ್ರೆ, पिता जो है वो मर गए हैं, ಅಕ್ಕಗಳು ಬಂದದ್ದು ನಾವೇನು ನೋಡೇ ಇಲ್ಲ. जो बाकी दीदी बहन जो है वो मैं नहीं जानती हूँ. ಎಲ್ಲರೂ ಒಂದೊಂದು ಕಾರಣ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. हर कोई अपना अपना हिसाब से वो बात कर रहे थे. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ರು. घर में वो लेकर जाते थे. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹುಡುಗರಿದ್ದಾರೆ. हमारे घर पे देखा जाए तो लड़के हैं, हम नहीं लेकर जा सकते हैं. ನನಗೂ ಬೇಡ, ನಿನಗೂ ಬೇಡ, ನನಗೂ ಬೇಡ, मुझे नहीं चाहिए, तुझे नहीं चाहिए, वो नहीं चाहिए, इस प्रकार से नहीं ले रहे थे. ತಿರಸ್ಕರಿಸಲ್ಪಟ್ಟ ಒಂದು ಪೀಸ್ ರೀ. हर किसी से तिरस्कार किया गया हुआ एक पीस था. ದೇವರ ಯಾರನ್ನು ಚೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ? परमेश्वर किसको चुन लेता है? ಯಾರಿಗೂ ಬೇಡದವ್ರನ್ನೇ. जिसको नहीं चाहिए है ना, उसी को परमेश्वर चुन ಎಲ್ಲರೂ लेता है. ನಮ್ಮನ್ನು ಕೈ ಬಿಡಲ್ಪಡುವಾಗ हर कोई हमारा हाथ छोड़ देता है, ದೇವರು ನಮ್ಮ ಕೈ ಹಿಡಿತಾನೆ. लेकिन परमेश्वर हमारा हाथ थाम लेता है. ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮನ್ನು ಕೈ ಹಿಡಿದಾಗ हर कोई जब हमारा हाथ थाम लेता है, ದೇವರು ಕೈ ಬಿಡ್ತಾನೆ. तब परमेश्वर हाथ छोड़ देता है. ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलूया. ಬಹಳ ಸಲ ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅನಿಸ್ತು. कई बार इस प्रकार से मुझे लगा, ಸ್ವಾಮಿ ನನ್ನ ಜೀವಿತ ಯಾಕೆ ಹಿಂಗಾಯ್ತು? क्यों परमेश्वर मेरे जिंदगी में ये सारे चीज घट गए हैं. ದೇವರು ಮಾತನಾಡಿದಾನೆ. परमेश्वर ने बात किया, ನನಗೆ ನೀ ಬೇಕಾಯ್ತು. मुझे तू चाहिए. ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलूया. ನಿರಾಶೆ ಪಡಬೇಡ್ರಿ. किसी भी प्रकार का निराश मत हो. ಯೇಸು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾನೆ. यीशु हमारे साथ ಯೇಸು है. ನಮ್ಮನ್ನು ಕೈ ಹಿಡಿತಾನೆ. यीशु मसीह हमारा हाथ पकड़ लेता है. ಯಾರೆಲ್ಲ ನಮ್ಮನ್ನು ತಳ್ಳಿದ್ ಬಿಟ್ಟಿದ್ದು ಒಳ್ಳೇದಾಯ್ತು. जो कोई भी हमारा हाथ छोड़ दिया, बहुत ಜನರು अच्छे के ನಮ್ಮನ್ನು लिए. ಪ್ರೀತಿ ಮಾಡದೆ ಇರುವುದು ಒಳ್ಳೇದಾಯ್ತು. लोग जो हमें प्यार नहीं करते वो बहुत अच्छे के लिए हो गया ನಮ್ಮನ್ನು है. ಕೈ ಬಿಟ್ಟದ್ದು ಒಳ್ಳೇದಾಯ್ತು. वहाँ पे वो माता पिता जो हाथ छोड़ दिए, बहुत ಸ್ನೇಹಿತರು अच्छा हो ನಮ್ಮನ್ನು गया ಕೈ है. ಬಿಟ್ಟದ್ದು ಒಳ್ಳೇದಾಯ್ತು. जो हमारे दोस्त है हमारे हाथ छोड़ ಲೋಕ दिए, बहुत ನಮ್ಮನ್ನು अच्छा है. ತಿರಸ್ಕರಿಸಿದ್ದು ಒಳ್ಳೇದಾಯ್ತು. दुनिया जो हमें तिरस्कार किया वो बहुत भले के लिए था. ಅವಾಗನೇ ಯೇಸು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬರ್ತಾನೆ. तभी परमेश्वर यीशु मसीह जो है हमारे पास आता ಅವಾಗ है. ಒಂದು ತಾಯಿ, ಒಂದು ಏಸಪ್ಪನ ನಂಬಿರೋ ಒಂದು ತಾಯಿ ನನ್ನ ಕಡೆ ಬಂದಾರೆ. यीशु मसीह को विश्वास किया हुआ एक माँ जो थी वो मेरे पास आती ಆಲ್ರೆಡಿ है. ಅವ್ರಿಗೆ 5 ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ. उनको अगर देखा जाए तो 5 लड़के ಈ थे. ಹುಡುಗಿನ ನಾನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿ उन्होंने कहा इस लड़की को मैं लेकर जाऊंगी. ಅಲ್ಲಿ ಏಸಪ್ಪನ ನಂಬುವಂತೆ ಸಹಾಯ ಆಯ್ತು. वहाँ पे यीशु मसीह ने एक मदद ಅಲ್ಲೂ किया. ಅನೇಕ ಕಷ್ಟಗಳಲ್ಲಿ ನಾನು ದಾಟಿ ಹೋಗಿದ್ದೇನೆ ರೀ. वहाँ पे भी अगर देखा जाए तो कई ನನ್ನ तकलीफों ಸಮಯ के साथ, ಮುಗಿಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ, ಸಾರಿ. तकलीफ होने के साथ मैं वहाँ पे बिता रही थी. ರಕ್ಷಣೆ ಹೊಂದಿದ್ದೀನಿ. उसके बाद मैं तारण पाई. ಸಾಯ್ಬೇಕಂದ ವಿಚಾರ ಹೋಗಿದ್ದೀಗ. उसके बाद देखा जाए तो मरने के लिए जो सोच आ रहा था वो चला गया. 10th ಫೇಲ್ ಆತು. 10th जो है वो फेल हो गया. ಮನೆ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಬಾಂಡಿ ತಿಕ್ತಾನೆ ಇದೆ. उसके बाद घर घर जाके मैं बर्तनों को मांज रही थी. ನಮ್ಮ ಟ್ರಿವಾಂಡ್ರಂ ಸಭೆಯ ಒಂದು ಬ್ರಾಂಚ್ ಸಭೆಯಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದು ಹುಡುಗಿನ ಬೆದೇಸ್ತಾ ಬೈಬಲ್ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. वहाँ पे ब्रांच, वहाँ पे कोई और एक लड़की को वहाँ उस जगह पे वो लेकर आ रहे थे. ನಾನು ಹೇಳಿದೆ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ. तब मैंने कहा मैं भी जाऊंगी. ಅವರಂದ್ರು ಯಾರೇ 10th ಫೇಲ್. उन्होंने कहा ये लड़की जो है वो 10th फेल है, ಅಲ್ಲಿಯೂ ನೀನು ಬೇಡ, ರಿಜೆಕ್ಟ್. वहाँ पे तू नहीं हो सकता है, तू रिजेक्ट हो जाएगी. ಆ ಮರಿಯಮ್ಮಂದಿಯವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಬಾಂಡಿ ತಿಕ್ಕಬಹುದಾ? मरियम आंटी के घर पे मैं बर्तन घर मांजने के लिए मैं जा सकती हूँ क्या? ಯಾಕೆ ನನಗೆ ಹಂಗ ಅನಿಸ್ತಂದ್ರೆ, क्यों मुझे वैसा लगा पता है क्या? ಒಂದೇ ಮನೆ ಸಿಕ್ತಿತ್ತಲ್ಲ ಬಾಂಡಿ ತಿಕ್ಕಕ್ಕ. एक ही घर में बर्तन मांजने का काम मिलता ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ था. ಎಲ್ಲರೂ ನನ್ನ ಮಿಸ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು.
नहीं तो हर कोई देखा तो काम करने के लिए काम करवा करवा के गलत फायदा उठाते थे। ನೀನು ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆದ್ರೆ ಬಾ, ನಿನ್ನನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿ. तब उन्होंने कहा कहाँ काम करने के लिए तो ठीक है तू आ जा। ಪಾಸ್ಟರ್ ಉಷಾ ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಅವರ ಅಕ್ಕ ನನ್ನನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಾರ ಬದೇಸ್ತದಲ್ಲಿ. उषा आंटी यहाँ पे है, उनकी बहन जो है वो उन्होंने मुझे वहाँ लेकर आए। ಆಂಟಿ ಅವರು ನನ್ನ ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ ಕೇಳಿದಾಗ आंटी जो है मैं जब मेरा टेस्टिमनी जब सुने, ನನ್ನನ್ನು ಅಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಿ ಆ ಹುಡುಗಿನ ವಾಪಸ್ ಕಳಿಸ್ಯಾರ. वो मुझे वहाँ पे रख कर लिए और उस लड़की को वहाँ पे भेज दिए। ಕರೆಯಲ್ಪಟ್ಟವರು ಅನೇಕರು, ಆರಿಸಲ್ಪಟ್ಟವರು ಕೆಲವೊಂದು ಜನ. कई लोगों को बुलावा आता है लेकिन चुने जाने वाले लोग जो है वो थोड़े ही होते हैं। ಒಂದು ವರ್ಷ ಅವಾಗ ನಾನು ಮಲಯಾಳಂ ಓದಾಕ ಈ ಕಲಿಯಾತೀನಿ. तब मैं आ ई जो है मैं सीख रही थी। ಮರಿಯಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ, मरियम आंटी ने ನಿನಗೆ कहा ಓದಾಕ ಬರ್ಲಿಲ್ಲ ಆದ್ರೂ अगर पढ़ने के लिए लिखने के लिए नहीं भी आएगा तो ಕುಂತು ಬಿಡು, बाइबल लेके तू बैठ जा, ಅಲ್ಲಿ ಓದಾಕಾದ್ರೂ ಕಲಿತಾರೆ. इसी प्रकार से तू पढ़ना तो सीख लेगी। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಆವಾಗ ಅಲ್ಲಿ ಅಪ್ಪಿ ತಪ್ಪಿ ಮಲಯಾಳ ಓದಿದ್ದೀನಿ. वहाँ पे गलती से मलयालम भाषा में मैं पढ़ना शुरू ಮದುವೆ की। ಆದದ ವಿಷಯಗಳೆಲ್ಲ ಬಹಳ ಐತಿ, ಅದು ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಹೇಳ್ತೀನಿ. हाँ, शादी के बारे में अगर कहने के लिए जाऊँ तो मैं बाद में कहूँगी आपसे। ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು ಫಸ್ಟ್ ದೇವರು, पहला परमेश्वर ने ನಮ್ಮ मुझे ಮನೆಯವರನ್ನು चुना, ನಮ್ಮ ಮನೆಯವರನ್ನು उसके बाद ನನ್ನ ಮನೆಯವರನ್ನು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ದೇವರು, उसके बाद पति ने परमेश्वर ने चुना, ಆಮೇಲೆ ಪಾಸ್ಟರ್ ನಮ್ಮ ಅಪ್ಪಚ್ಚನ್ ನೂರುದ್ದೀನ್ ಪಾಸ್ಟರ್, ಫಿಬಿ ಆಂಟಿ, फिबी आंटी, नुरुद्दीन मुल्ला पास्टर। ಒಂದು ಒಬ್ಬಕ್ಕೆ ಇದ್ದಾಳೆ, ನಿನಗೆ ಸೆಟ್ ಆಗ್ತಿದ್ ನೋಡು. एक लड़की है, उन्होंने कहा अगर तेरे को अगर वो सेट होती है तो तू देख ले। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಹಂಗ ಸಂಗೇಶ್ವರಿಗೆ ಬಂದೀನಿ. इस प्रकार से मैं संकेश्वर में आ गई। ಸಂಗೇಶ್ವರ ಬರುವಾಗ ಬಹಳ ಕಷ್ಟಗಳು, ತೊಂದರೆಗಳು, ನೋವುಗಳು ದಲ್ಲಿ ಹಾದು ಹೋಗಿದೆ. संकेश्वर में जब मैं आई थी कहीं सारे तकलीफ दुख से भर कर वहाँ पे मैं पहुँच ಎಲ್ಲ गई। ಮಿಕ್ಸ್ ಸಾಂಬಾರ, सब मिला के सांभर हो गया। ಕನ್ನಡ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಕನ್ನಡ नहीं ಮಲಯಾಳಂ आता है, ಸರಿ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಮಲಯಾಳಂ नहीं ನಮ್ಮ आता है। ಮನೆಯವರು ನೋಡ್ರೆ ತೆಲುಗು, पति देखा तो तेलुगु है। ಎಲ್ಲ ಫುಲ್ ಬಹಳ ಗೊಂದಲ ಆಯ್ತು. उसके बाद देखा तो पूरा बहुत ज़्यादा वो गड़बड़ी हो ಇವ್ರೇ गया। ನಿನ್ನ ಚಿತ್ತ ಏನೋ ಇದು ಮೊದಲಿಂದ ಕಷ್ಟ ಅನುಭವಿಸಿ ಬಂದಿದ್ರೆ, सोच ये था पहले ही तकलीफ उठाकर मैं यहाँ पर आई ಏನದು हूँ, ಇವ್ರೇ. और ये क्या है परमेश्वर। ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲಿ ದೇವರು ನಡೆಸಿದಾನೆ. हर हालात में परमेश्वर ने मुझे चलाया। ಅದಾದ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಒಂದು ರೋಗಕ್ಕೆ ನಾನು ಒಳಗಾಗಿದೆ. उसके बाद अगर जिंदगी में देखा जाए बड़ी बीमारी से जूझ रही ಇದೊಂದು थी। ಸಾಕ್ಷಿ ಐತ್ರಿ ನೋಡ್ರಿ. अगर देखना चाहते हैं तो देख लीजिए। 2 ಸಲ ಕಂಟಿನ್ಯೂ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಆಪರೇಷನ್ ಆಗಿದೆ. 2 बार कंटिन्यूस जो है उनका कैंसर का ऑपरेशन हो गया। 3ನೇ ಸಲ ನನ್ನ ಮಗನ ಕೈಯಿಂದ ಅವನ ಫಿಂಗರ್ ಅಂತ ಅವನ ಉಗುರಿಂದ ಆ ಸ್ಟಿಚ್ ಎಲ್ಲ ಕಿತ್ತಿತ್ತು. तीसरा बार अगर देखा जाए तो मेरा बेटा लड़के के हाथ से वो स्टिच पूरा निकाल दिए है। ಆಮೇಲೆ ಒಂದು ವಾರ ಆದ್ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿಂದ 3 ಹುಳಗಳು ಹೊರಗೆ ಬಂತು. उसके बाद हफ्ता बीतने के बाद देखते 3 जो पास्टर- कीड़ा जो है वहां से निकाल दिया। ಸಿಸ್ಟರ್ ಸುಮನ್ ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ, ಪಾಸ್ಟರ್ ಸಂತೋಷ್ ವೈಫ್. पास्टर संतोष की बीवी जो सुमन ಅವರು सिस्टर है ಡ್ಯಾಮ್ वो यहाँ पर ಚರ್ಚ್ನಲ್ಲಿ है। ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. वो जिस कलीसिया में सेवकाई करते हैं ಅವರದಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿ ಇದ್ದಾರೆ. वो यहाँ पे गवाही देने के लिए है। 3 ವಿಚಿತ್ರವಾದ ಹುಳಗಳು ಆ ಒಂದು ಹೋಳಿಂದ वो एक होल से 3 अलग किस्म के एक कीड़े निकलने लग गए। 21 ದಿವಸ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಾರ ಸಾಯ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ. 21 दिन का समय दिया गया, अब आप मर जाएंगे। ಬದುಕಿದರು ಗಂಡಸರು ಅಂಗೋಮ ತೋಡುತ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಬದುಕಿದರು जिंदा हो तो ಬಾಯ್ಸ್ ಮಾತನಾಡಿದಂಗ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತೈತಿ. हाँ, अगर अगर जिंदा है तो भी आदमियों जैसा आप बात कर पाओगे। 20 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಾನು ಬದುಕಿದ್ದೀನಿ. लेकिन 20 साल हो गया, अभी भी मैं जिंदा हूँ। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಒಂದು ನಾನು ತೀರ್ಮಾನ ತಗೊಂಡೇನೆ. एक मैंने निर्णय ले लिया, ಬಾಯ್ಸ್ ವಯಸ್ಸಿರ್ಲಿ, लड़कों का आवाज हो ಕತ್ತಿ ವಯಸ್ಸಿರ್ಲಿ, या गधे का आवाज हो, ಯಾವ್ದು ವಯಸ್ಸಿರ್ಲಿ, किसी भी प्रकार का आवाज क्यों ना हो, ಉಸಿರು ಕೊಡುವವರೆಗೂ जब तक तूने मेरे ನಿನ್ನ अंदर श्वास रखा ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು है, ನಾನು ಸಾರುತ್ತೀನಪ್ಪ. तेरे सुसमाचार को मैं फैलाऊंगी। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳಿದ ಸಾಕ್ಷಿ ಪ್ರಕಾರ अगर डॉक्टर ने कहा हुआ गवाही के अनुसार देखा ನನ್ನ जाए 3 ಮಕ್ಕಳು ಅನಾಥ ಆಗ್ತಾರೋ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ಅಳುತ್ತಿದ್ದೆ. मेरे 3 बच्चे भी वो अनाथ हो जाएंगे, इस प्रकार से मैं सोच के रो रही थी। ದೇವರು ಏನ್ ಮಾಡಿದಾನೆ? परमेश्वर ने क्या किया? ಇವತ್ತು 50 ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅನಾಥ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಾಯಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ದೇವರು 50 बच्चों को, अनाथ बच्चों को देखने के लिए माँ बना के परमेश्वर ने मुझे रखा है। ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಮೊದಲೇ ಹೇಳಿದಾಗ इसीलिए मैं पहले ही कहा था, ಕೆಲವೊಂದು ಸಾಕ್ಷಿಗಳು ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. कुछ एक गवाहियां हर किसी के सबके सामने बताया जाता है। ಇವತ್ತು ಕೂಡ ಆಶೆ ಪಡೋದೊಂದೇ, आज भी इच्छा यह है कि ಸ್ವಾಮಿ ನಿನಗಾಗಿ ನಾನು ನಿನ್ನ ರಾಜ್ಯಕ್ಕಾಗಿ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು. हे परमेश्वर, तेरे राज्य के लिए मुझे सेवकाई करना है। ಅನೇಕ ನಿಸ್ಸಹಾಯರಿಗೆ ನಾನು ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು. परमेश्वर, जिस किसी को भी परमेश्वर असहायक है ಬೀದಿ उनको मैं मदद करूं। ಬೀದಿದಲ್ಲಿ ಅಲೆದಾಡುತ್ತಿರುವಂತ
ಹುಚ್ಚರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ದೇವರೇ ನಾನು ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು. परमेश्वर रास्ते में जो घूम रहे पागलों के समान परमेश्वर उनके बीच में मुझे सेवकाई करना है. ಸಂಕೇಶ್ವರದಿಂದ ಕೆಲವೊಂದು ಜನರು ಅದರಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. उस संकेश्वर से उनमें से कुछ लोग हमारे बीच में है. ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಅವರು ತೊಂದರೆದಲ್ಲಿದ್ದವರು, ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಕುರುಂಗಿ ಹೋಗಿದರೊಂದು ಬೀದಿ ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಹುಚ್ಚರಾಗಿ ತಿರುಗಾಡಿದವರು ಅನೇಕರು ಇವತ್ತು ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ತಗೊಂಡು ಈ ಮೀಟಿಂಗ್ದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. मानसिक तौर पे जो या पागलों की तरह भटकने वाले लोग जो है वो बपतिस्मा लेकर आज आपके बीच में वो यहाँ पर बैठे ದೇವರು हैं. ಒಳ್ಳೆಯವನು. परमेश्वर भला ದೇವರ परमेश्वर ಆರಿಸುವಿಕೆ है. ಒಳ್ಳೆಯದು. परमेश्वर जब चुनता है तो वो ದೇವರ सही selection के लिए. ಒಳ್ಳೆಯದು. परमेश्वर का सिलेक्शन वो सही ಕರ್ತನಿಗಾಗಿ ನಾವು होता ಉಪಯೋಗ है. ಆಗೋಣ. ದೇವರ ಸಾಕ್ಷಿಗಳಾಗಿ ನಾವು ತೀರೋಣ. परमेश्वर की गवाही बन के हम लोग घूमेंगे. ಗಾಡ್ ಬ್ಲೆಸ್ ಯು. परमेश्वर ही आपको आशीषित ಇನ್ನೊಂದ್ಸಲ करे. ಸಮಯ ಕೊಟ್ರೆ 3 ತಾಸು ಹೇಳ್ತೀನಿ. और एक बार अगर समय देंगे तो 3 ನನಗೆ घंटे ಸಮಯ का गवाही ಕೊಟ್ಟಂತ दूंगी. ಆಂಟಿಗೆ ಎಲ್ಲ ದೇವರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತ ನಾಮದಲ್ಲಿ ನನ್ನ ವಂದನೆ. यहाँ पे बैठे हुए Thank you, thank मुझे you. मौका दिया, हर किसी को यहाँ पे बैठे हुए हर पास्टर को, हर किसी को मैं तहे दिल से धन्यवाद देना चाहती हूँ.